नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फिजिक्स रोटेशनल मेकॅनिक्स हा जो चॅप्टर आहे त्यात पुढचा पार्ट शिकणार आहोत. मी यापूर्वीही सांगितलेलं आहे की थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस आणि थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस हे दोन खूप इम्पॉर्टंट थेरम आहेत या चॅप्टरचे. दोन्हीपैकी एक थेरम तुमच्या वेळेस तरी 100% एक्झामला असेल, कारण तुमच्या बॅचसाठी तुमच्या आहे त्या सिलेबसमधून काहीसा म्हणजे जवळपास 25 ते 30% सिलेबस कमी करण्यात आलेला आहे. प्रत्येक चॅप्टरमधला काही पार्ट हा काढून टाकलेला आहे. या चॅप्टरमधला काढून टाकलेला पार्ट आपण शिकवणार तर नाहीतच, परंतु हा जो बाकीचा पार्ट निघून गेल्यामुळे या राहिलेल्या जेवढा चॅप्टरमध्ये जेवढं राहिलेलं आहे त्या प्रत्येक कन्सेप्टचा, प्रत्येक फेनॉमेनाचा, प्रत्येक बीटचं महत्त्व वाढतं. आणि हे थेरम जे आजच्या लेक्चरमध्ये दोन थेरम होणार आहेत, हे दोन्ही थेरम ऑलरेडीच खूप इम्पॉर्टंट होते आणि नवीन काढून टाकलेल्यामध्ये हा पार्ट नाही, तो सिलेबसला असणार आहे परीक्षेसाठी, त्यामुळे याचं महत्त्व आणखी जास्त वाढतं. तर दोन थेरम आहेत, त्यापैकी थेरम ऑफ पहिल्यांदा आपण शिकणार आहोत. इम्पॉर्टंट हेडिंग टाकायचे पहिल्यांदा, थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस. थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस आणि क्वेश्चन लिहायचं. हेडिंग टाकायची थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस आणि क्वेश्चन लिहायचं. क्वेश्चन आहे स्टेट अँड प्रूव्ह द थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस. स्टेट अँड प्रूव्ह द थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस about the moment of inertia. About the moment of inertia. डॉट. हा क्वेश्चन झाला. क्वेश्चन जर तुम्ही नीट पाहिला तर क्वेश्चन असं सांगितलंय स्टेट अँड प्रूव्ह, म्हणजे पहिल्यांदा थेरम सांगायचंय आणि नंतर तो सिद्ध करायचा आहे. तर पुस्तकामध्ये तुम्ही बघितलात तुमच्या नवीन आलेल्या बुक्समध्ये, त्यामध्ये फक्त प्रूफ दिले. काय दिलेलं आहे? फक्त प्रूफ दिले, स्टेटमेंट सांगितलेली नाही. मग चान्सेस असे आहेत की फक्त प्रूफ परीक्षेला विचारलं जाईल, असेही चान्सेस आहेत की स्टेटमेंट आणि प्रूफ दोन्ही विचारलं जाईल. ओके, त्यामुळे आपण दोन्हीची तयारी करून घेणार आहोत. मग आता हेडिंग टाकायची खाली स्टेटमेंट. पहिल्यांदा काय लिहायची? थेरमची स्टेटमेंट. तर मी तोंडी सांगतो, वर्बली लिहून घ्यायचं आहे. मिनिंग वगैरे काय हा शेवटी प्रूव्ह झाल्यानंतर जी आपली स्टेटमेंट आहे त्याचा पूर्ण अर्थ कळेल, कशाची ॲडिशन आहे, कशाचा प्रोडक्ट आहे वगैरे वगैरे वगैरे. आधी फक्त स्टेटमेंट पूर्ण लिहून घ्यायचे. फास्ट लिहून घ्या. द मोमेंट ऑफ इनर्शिया. फास्ट लिहायचे. द मोमेंट ऑफ इनर्शिया, MOMENT, मोमेंट, मुव्हमेंट करायचं नाही, फक्त मोमेंट. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी about an axis, axis AXIS is equal to शब्दामध्ये लिहायचं इज इक्वल टू, चिन्ह नाही काढायचं, बरोबर चिन्ह. इज इक्वल टू द सम, SUM, द सम ऑफ its moment of inertia, the sum of its moment of inertia about an axis passing through the center of mass, about an axis passing through the center of mass and the product of its mass and the square of perpendicular distance, square of perpendicular distance between
between two TWO between two 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 parallel axes between two parallel axes dot मॅथेमॅटिकली खाली लिहायचं लगेच स्टेटमेंट मध्ये लिहायचं असतं हे मॅथेमॅटिकली वर्बली आपण लिहिलं अर्थ नाही कळला परंतु रट्टा मारला पाठ केलं लिहिलं मॅथेमॅटिकली IO is equals to IC plus capital M into small h आणि स्क्वेअर हा फक्त h चा असणार आहे m चा नाही. ते काय आहे डायग्राम मध्ये कुठं असतं फेनोमेनन कसा आहे सगळं काही डिटेल मध्ये सांगितलं जाईल. परत एक उदाहरण घेऊया. एखादा कुठलाही ऑब्जेक्ट आहे एखादी वस्तू आहे की जे एखाद्या पॉइंट वरती कॉन्स्टंट हा जो पॉइंट आहे त्या पॉइंट वरती काय होते रोटेट होते परंतु हा जो थेरम आहे तो कशावरती डिपेंड आहे तर हे जे रोटेशन आहे हे रोटेशन सेंटर पॉइंट मधून असणार नाही. आता इथं एक शब्द आलेला आहे तुम्ही स्टेटमेंट जर व्यवस्थित पाहिलात तर तिथं शब्द आहे सेंटर ऑफ मास. मग काय असतं सेंटर ऑफ मास तर असा पॉइंट ज्या पॉइंट वरती पूर्ण ह्या ऑब्जेक्टचं पूर्ण बॉडीचं वजन किंवा सॉरी मास जे आहे ते कॉन्सन्ट्रेट होते. त्या एका पॉइंटला पकडल्यानंतर पूर्ण ऑब्जेक्ट हा स्थिर राहू शकतो कॉन्स्टंट राहू शकतो त्या एका ऑब्जेक्टला पकडल्यानंतर. फॉर एक्झाम्पल हा पॉइंट याच्या आधी पण आपण लास्ट लेक्चर मध्ये एका सांगितलं होतं. आता हा जो ऑब्जेक्ट आहे तो सगळीकडे एकसारखा असल्यामुळे मे बी याचा सेंटर ऑफ मास सेंटरलाच असू शकतो बरोबर. समजा तुम्ही जसा एखादा रॉड काढला या प्रकारे जर एक लोखंडी रॉड घेतला तर याचा सेंटर ऑफ मास कुठं असेल बरोबर सेंटरला असेल. तुम्ही याला सेंटरला पकडून दोन्ही साईडला समान वेट समान मास ठेवू शकता. पण जर या प्रकारे एखादा हॅमर असेल हॅमर कळतं हातोडा हॅमर म्हणजे काय डायग्राम मध्ये आले नसेल मी काय आर्टिस्ट नाहीये ठीक आहे. हातोडा तर याची लांबी जरी इथून इथपर्यंत असली तरी सेंटर ऑफ मास इथं कधीच मिळत नाही. याचा सेंटर ऑफ मास कुठे मिळतो याचा या पॉइंटला मिळू शकतो इथं. म्हणजे या पॉइंटला पकडल्यानंतर पूर्ण ऑब्जेक्ट हा कॉन्स्टंट राहू शकतो. मग असं प्रत्येक बॉडीचा सेंटर ऑफ मास हा सेंटरलाच असतो असं नाही. ती बॉडी नेमकी तो ऑब्जेक्ट नेमका कसा आहे याच्यावरती डिपेंड आहे. रॉड जर असेल तर त्याचा सेंटर ऑफ मास त्याच्या लांबीच्या सेंटर पॉइंटलाच मिळतो. पण हॅमर जर असेल तर त्याचा सेंटर ऑफ मास त्याच्या लांबीच्या सेंटर पॉइंटला मिळत नाही किंवा जाडीच्या सुद्धा सेंटर पॉइंटला मिळत नाही. तो या ठिकाणी मिळू शकतो ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय तर सेंटर ऑफ मास वेगळा आणि फक्त ऑब्जेक्टचा सेंटर वेगळा ह्या दोन गोष्टी कायमस्वरूपी लक्षात ठेवायच्या. ऑब्जेक्टचा सेंटर म्हणजे काय तर पूर्ण जी डायग्राम आहे ही जी पूर्ण डायग्राम आहे ह्या डायग्रामचा मध्यबिंदू डायग्रामचा सेंटर पॉइंट म्हणजे फक्त सेंटर ऑब्जेक्टचा. पण ज्या पॉइंटला पकडल्यानंतर पूर्ण मास एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करता येतं एका पॉइंटला पकडून पूर्ण ऑब्जेक्ट बॅलन्स कंडिशन मध्ये ठेवता येतो तो पॉइंट म्हणजे कोणता सेंटर ऑफ मास. ओके आणि ह्या गोष्टीवरती थेरम जो आहे तो पूर्णपणे अवलंबून आहे. प्रूफ नंतर करूया आधी फक्त थेरमचा अर्थ काय हे तरी समजून घेऊ. मग इथं दोन ऍक्सिस घ्यायचे आहेत. समजा एखादी कुठलीही ओबडधोबड आकाराचा ऑब्जेक्ट आहे त्याचा शेप आपल्याला फिक्स माहित नाही ना तो स्क्वेअर आहे ना सर्कल आहे ना ट्रायंगल आहे ना रेक्टँगल आहे ना पॉलिगॉन आहे कसलाच शेप फिक्स नाही त्याचा ठीक आहे. एक कुठल्याही ओबडधोबड आकाराची रिजिड बॉडी आहे ठीक आहे. आणि या बॉडीचा जो सेंटर ऑफ मास नीट बघा मी काय म्हणतोय सेंटर म्हणतोय का फक्त नाही तर सेंटर ऑफ मास म्हणजे हा तो पॉइंट आहे ज्या पॉइंटला पकडल्यानंतर या प्रकारे आपण ज्यावेळेस तो पॉइंट पकडतो त्यावेळेस पूर्ण बॉडीचं जे मास आहे ते कॉन्सन्ट्रेट होतं म्हणजे ऑब्जेक्ट जो आहे तो बॅलन्स्ड कंडिशन मध्ये ठेवता येऊ शकतो. तो पॉइंट आपण कशाने दाखवला सी पॉइंटने दाखवला. ओके मग आपण ह्या ऑब्जेक्टला आतापर्यंत भरपूर वेळेस फिरवलं रोटेशन याचं बघितलं ते जनरली कुठे बघितलं त्याच्या सेंटर ऑफ मास पॉइंट पासून याचं रोटेशन होतं बरोबर. म्हणजे इथं जर सेंटर ऑफ मास असेल तर याचा ऍक्सिस ऑफ रोटेशन या प्रकारे असू शकतो.
पण आता ह्या ऑब्जेक्टला काय करायचं, सेंटर ऑफ मास जर इथं असेल तर इथून नाही फिरवायचं, त्याला इथे कुठेतरी एक होल मारायचा आहे, एका ह्याच्यामध्ये ठेवायचं आहे रॉड मध्ये, आणि इथून या प्रकारे फिरवायचं आहे, म्हणजे इथली जागा कॉन्स्टंट असणार आहे, ते या प्रकारे फिरत राहील. लक्षात असेल मी काय म्हणतोय, या प्रकारे ते फिरत राहील. मग सेंटर ऑफ मास मधून फिरतोय का हे, नाही. जर इथून सेंटर मधून जर इथं होल मारला आणि या प्रकारे फिरत आहे तर कुठून फिरतोय, सेंटर ऑफ मास मध्ये ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे. परंतु या पॉइंटला जर आपण होल मारला, अटॅच केला आणि या प्रकारे फिरवलं तर मात्र सेंटर ऑफ मास मधून फिरत नाही. मग याच बेसिसवरती हा थेरम आहे. जर सेंटर ऑफ मास मधून एक इमॅजिनरी लाईन काढली तर ऍक्सिस ऑफ रोटेशन पहिली सेंटर ऑफ मासला मिळेल आणि दुसरी या पॉइंटला मिळेल. मग इथे एक पॉइंट, इथे एक पॉइंट, ह्या दोन पॉइंटला ऍक्सिस ऑफ रोटेशन कशा असणार आहेत, ही पहिली ऍक्सिस ऑफ रोटेशन इमॅजिनरी इथं असेल आणि दुसरी या सेंटर मधून गेलेली असेल. दोन्ही कशा एकमेकांना पॅरलल, म्हणून ह्या दोन पॅरलल ऍक्सिस ऑफ रोटेशनचा थेरम आहे. ओके. मग दुसरा जो पॉइंट सांगितला हा ठीक आहे, कोणता आहे, सेंटर ऑफ मास मधून जाणारा ऍक्सिस ऑफ रोटेशन, त्याच्याशी काही घेणं देणं नाही. दुसरा समजा इथं कुठेतरी आहे. ओके, याला पॉइंट म्हणूया O, आणि ह्या दोन्ही ऍक्सिस मधलं डिस्टन्स जे आहे ते आहे h. C कोणता पॉइंट आहे नीट समजून घ्यायचंय, सेंटर ऑफ मासचा, आणि O कोणता आहे, सेंटर ऑफ मास सोडून इतर कुठल्याही पॉइंट मधून तो ऑब्जेक्ट रोटेट होणार आहे, त्या ठिकाणी तयार होणारा ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे. दोन्ही मधलं डिस्टन्स किती असणार आहे, h. ठीक आहे. मग इमॅजिनरी ऍक्सिस ऑफ रोटेशन कुठे असणार आहे, तर हा पहिला असेल इथं आणि दुसरा असेल या ठिकाणी. बरोबर. आता आपण फिरवतोय O पॉइंटला, त्यामुळे याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल, IO, आणि थेरम आपला तोच प्रूव्ह करायचा आहे. आता इथं आपण फिरवत जर नसलो, पण समजा सेंटर ऑफ मासला हा पॉइंट नाही असं गृहीत धरलं आणि सेंटर ऑफ मास पकडून जर आपण तो ऑब्जेक्ट रोटेट केला तर त्या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया किती मिळेल, तर तो मिळेल IC, कारण सेंटर मधून जाणारा IC, IO ह्या O पॉइंट मधून जाणाऱ्या मोमेंट ऑफ इनर्शिया भोवती असणारा ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती असणारा मोमेंट ऑफ इनर्शिया. दोन पॉइंट, O पॉइंट आणि C पॉइंट. C पॉइंट काय आहे, सेंटर ऑफ मास, जर त्याला पकडून फिरवलं तर मोमेंट ऑफ इनर्शिया किती म्हणणार आपण, IC, पण त्याला फिरवतोय का आपण, नाही. कोणत्या पॉइंट पासून रोटेशन घ्यायचंय, O पासून, जो C पासून किती अंतरावरती आहे, h, आणि याच्यावरती मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार आहे, IO. मग त्यांनी हेच सांगितलंय की हे IO जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर ते किती असणार आहे, IC प्लस ह्या पूर्ण बॉडीचं मास, त्याला आपण काय म्हणणार, कॅपिटल M, आणि O आणि C मधलं डिस्टन्स किती आहे, h, त्याचा स्क्वेअर. त्या दोन्हींची काय असणार आहे, बेरीज. आणि हेच आपल्याला वर्बली लिहायचं. आता इथं पाहायला गेलं तर स्टेटमेंट खूप मोठी वाटते, पण जर मॅथमॅटिकल इक्वेशन व्यवस्थित लक्षात ठेवलं आणि जर आपल्याला कन्व्हर्जन आपलं स्ट्रॉंग असेल, ट्रान्सलेशन जर स्ट्रॉंग असेल तर ही स्टेटमेंट लगेच पाठ होते. बघा, IO म्हणजे काय, प्रत्येकाचा मिनिंग समजून घ्यायचा. I म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया, O म्हणजे कुठं आहे, पासिंग थ्रू थ्रू एनी पॉइंट. बरोबर. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द ऑब्जेक्ट पासिंग थ्रू एनी पॉइंट. सेंटर ऑफ मासचा पॉइंट आहे का, नाही, मग तो सोडून म्हणजे दुसरा कुठलाही म्हणू शकतो आपण. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द ऑब्जेक्ट पासिंग थ्रू ॲट एनी पॉइंट. ओके. किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया पण कशाभोवती, अबाउट एन ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे. ओके, पासिंग थ्रू एनी पॉइंट. हा, इज इक्वल टू, चिन्ह इज इक्वल टू सम म्हणजे बेरीज, सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स, कुठून पास होणार आहे, सेंटर ऑफ मास, अँड प्रोडक्ट, या दोन्हींच्या मध्ये चिन्ह कोणतं आहे, गुणाकार ना, अँड प्रोडक्ट ऑफ इट्स मास, पूर्ण ऑब्जेक्टचं मास, अँड स्क्वेअर ऑफ द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस. या दोन ऍक्सिस कशा असणार आहेत, एकमेकांना पॅरलल असणार आहेत, त्यामुळे मग अशा प्रकारे जर लक्षात ठेवलं तर पूर्ण स्टेटमेंट आपल्याला पाठ होते. ठीक आहे. आता हे मॅथमॅटिकल इक्वेशन जे आपण लिहिलेलं आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचंय, सिद्ध करायचंय. कशा प्रकारे सिद्ध करणार बघूया, कारण आपला क्वेश्चनच काय आहे, स्टेट अँड प्रूव्ह. बरोबर. मग हे प्रूव्ह करा. डायग्राम हीच असणार आहे, डायग्राम मध्ये काही फरक असणार नाही. ओके. आता
दोन्ही थेरम मध्ये डायग्राम काढणं आणि डायग्राम काढल्यानंतर जे तुम्ही डिस्क्रिप्शन लिहिता, माहिती लिहिता की समजा एक ऑब्जेक्ट आहे, सी हा त्याचा सेंटर ऑफ मास आहे, ओ हा कुठलाही पॉइंट आहे, हा ऑब्जेक्ट ओ पॉइंट मधून गेलेल्या ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती फिरणार आहे वगैरे वगैरे वगैरे, दोन्ही मधलं डिस्टन्स एच आहे, इथून कुठेतरी एक पॉइंट पी आहे, त्याचं मास आपण तो एका पार्टिकलचं मास असल्यामुळे डीएम घेणार आहोत, लहान घेणार आहोत, तर त्याचा आणि ओचं आणि सीचं डिस्टन्स वगैरे सांगणं, हे जे तुम्ही माहिती लिहिता ती पूर्ण माहिती आणि डायग्राम या सगळ्याला फक्त अर्धा मार्क आहे. ओके, त्यामुळे फक्त डायग्राम काढलेला अर्धा मार्क मिळेल हा गैरसमज डोक्यातून काढून टाकायचा. पूर्ण डायग्राम काढणं आणि डायग्राम सोबत ती माहिती लिहिणं याला अर्धा मार्क, स्टेटमेंट जे आपण याच्या आधी लिहिली त्याला 1 मार्क, टोटल झाले किती 1.5 मार्क, आणि राहिलेला 1.5 मार्क जो आहे तो तुमच्या इक्वेशनला असतो. मॅथमॅटिकल इक्वेशन तुम्ही जे इथं तयार करता त्याला राहिलेला 1.5 मार्क, असा 3 मार्काचा क्वेश्चन आहे. ओके, तर लिहायला चालू करायचंय. तर काय सांगितलं, डायग्राम मी कोण साईडला काढले, राईट साईडला. डायग्रामच्या लेफ्ट साईडला इथून सुरुवात करायची असते. ठीक आहे, तर डायग्रामला जागा सोडा, डायग्राम आणखी आपली पूर्ण झालेली नाहीये. हा, याच्यापेक्षा मोठी वाढणार नाही, बाकीच्या ज्या काही आपण गोष्टी ड्रॉ करणार त्या बॉडीच्या मध्ये असणार आहे, त्यामुळे डायग्राम एवढीच असेल, पण तुमची थोडीशी मोठी असावी, जास्त अंतर आपल्याला कळलं पाहिजे, जवळजवळ असू नये. लिहा, कन्सिडर अन ऑब्जेक्ट ऑफ मास कॅपिटल एम, कन्सिडर an object of mass capital M. ऑब्जेक्टचं मास, टोटल ऑब्जेक्टचं किती घ्यायचं आपल्याला मास, कॅपिटल M. Consider an object of mass capital M where C हा पॉइंट घ्यायचा आपल्याला, C ची माहिती सांगायची. C is its center of mass. Point C is its its center of mass, and O is हा सांगितलं याबद्दल, O is any point on the object situated at distance small h, situated at distance small h from C. हे अर्ध डिस्ट्रीब्युशन झालं. आता पुढे therefore खालच्या वेळेला लिहायचं IC काय असणार आहे, m डॉट I डॉट, मिशन इम्पॉसिबल नाही, मोमेंट ऑफ इनर्शिया, IC मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट an axis passing through, कुठून पास होणार, C. C काय ऑलरेडी सांगितलंय आपण, लिहिलं ना, C काय आहे, सेंटर ऑफ मास, and IO is moment of inertia about an axis passing through O. हे दोन लिहून घ्यायचं. C या पॉइंट मधून जाणाऱ्या ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया IC आणि O या पॉइंट मधून जाणाऱ्या ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया IO, हे दोन्ही मधलं डिस्टन्स h. ओके, खाली लिहायचं here ऍक्सिस नाही लिहिलं, ऍक्सेस अनेक वचन, पासिंग थ्रू C and O, axis passing through C and O are parallel, are parallel. या वाक्याला खूप महत्व आहे, कारण आपल्याला दोन पॅरलल ऍक्सिसचाच थेरम प्रूव्ह करायचा आहे, त्यामुळे दोन्ही ऍक्सिस पॅरलल आहेत हे कंपल्सरी सांगावंच लागेल. ठीक आहे, हा, हे झालं जेवढं डायग्राम मध्ये दिसतं त्याबद्दलची माहिती. पण तुम्ही जर पुस्तक बघितलं तर आणखी भरपूर काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे.
मग त्या इन्फॉर्मेशनचा आपल्याला स्टडी करावा लागेल. ओके, टोटल ऑब्जेक्टचा मास आपण किती म्हटलंय, कॅपिटल एम, ते ऑलरेडी सांगितलंय, त्याच्याबद्दल काही घेणं नाही. सी काय आहे, ओ काय आहे, आय ओ आय सी आणि एच सांगितलंय. ओके, पण थेरम प्रूव्ह करण्यासाठी आणखी काही गोष्टी इथे एक्स्ट्रा ऍड कराव्या लागतात. जसं तुम्ही 10वी मध्ये शिकायचं, एखादा प्रमेय जर सिद्ध करायचा असेल तर पक्ष, साध्य, सिद्धता हे सोडून रचना एक असायची, बरोबर. तुम्ही जो एक्स्ट्रा पार्ट जो क्वेश्चन मध्ये किंवा त्या थेरम मध्ये स्टेटमेंट मध्ये सांगितलेला नाही, पण मॅथमॅटिकल इक्वेशन आणण्यासाठी ज्याची आपण मदत घेतो, असा आपण वाढवलेला पार्ट तो इथे लिहावा लागेल. तो आता खाली लिहायचा आहे. कन्सिडर P, consider P is any point, consider P is any point, ब्रॅकेट मधल्या पार्टिकल, तो पॉइंट आहे किंवा एक पार्टिकल आहे, ऑफ द ऑब्जेक्ट, particle bracket close, of the object whose mass is काय लिहिलंय, dm, कारण स्मॉल असणार आहे ना. टोटल ऑब्जेक्टचं मास असेल तर कॅपिटल एम, ऑब्जेक्टचा आपण छोटासा पार्टिकल घेतोय त्यामुळे त्याचा मास किती असेल, dm, स्मॉल डी स्मॉल एम. ओके ओके, डॉट, संपलं. जेवढं डिस्कशन करायचं होतं सगळं झालं. सी लिहिला, ओ लिहिला, दोन्ही ऍक्सेस दाखवले, दोन्हींचं अंतर दाखवलं, आयसी आयओ ची इन्फॉर्मेशन सांगितली, पॉइंट पी घेतला. हा पॉइंट पी एकटा जो पॉइंट आहे किंवा पार्टिकल आहे त्याचं मास किती घेतलं आपण, डीएम घेतलेला आहे. आता खालच्या वेळेला फक्त थोडंसं 1-2 पॉइंट लिहायचे जे वर्बली लिहिणं गरजेचं आहे. ड्रॉ CP and OP, draw CP and OP, म्हणजे P पॉइंट पासून C आणि O हे दोन्ही पॉइंट जोडून घ्यायचे. ड्रॉ CP and OP and also draw आधी लिहून घ्या, पुन्हा डायग्राम कडे बघा. आता हे एवढं बघितलं, पुढचा जो एक लाईन काढायची ती महत्वाची. also draw a perpendicular, थेरम जरी पॅरललचा असला तरी also draw a perpendicular from P on extended OC डॉट. हे वर्बल जरा आता बोर्ड कडे बघायचं. काय करायचंय तर ह्या P पॉइंट मधून एक परपेंडिक्युलर काढायचंय. परपेंडिक्युलर कळतो आपल्याला, लंब टाकायचंय, पण कशावरती, ओसी वर तर पडू शकत नाही कारण ती इकडे अलीकडे ना. मग एक्सटेंड करायचंय, याला काय करायचंय, एक्सटेंड करायचंय, वाढवायचं आहे. हा पॉइंट सी, हा पॉइंट ओ, लाईन एक्सटेंड केली, या ठिकाणी परपेंडिक्युलर टाकला म्हणून हे साइन दाखवायचं राईट अँगलचं, आणि या पॉइंटला नाव द्यायचं कॅपिटल डी. आणि आता सगळ्यात शेवटी ते लिहिलं जिथं ड्रॉ परपेंडिक्युलर फ्रॉम पी ऑन एक्सटेंडेड ओसी ॲट डी, हा शब्द पुढे वाढवा, ॲट डी ॲज शोन इन फिगर, ॲज शोन इन फिगर डॉट. हा एवढा पार्ट नवीन होता. इथून पुढचा जो पार्ट असणार आहे तो तुम्हाला कदाचित 9वीला झाला असेल, कदाचित 10वीला झाला असेल, कदाचित 11वीला, किंवा काहीसा पार्ट या चॅप्टर मध्ये पाठीमागच्या 3-4 लेक्चर मध्ये शिकवून झाला असेल. ओके, बघूया. वी नो, लक्ष सगळ्यांचं समोर बोर्ड कडे द्यायचंय. व्हिडिओ पाहत असताना बोर होतं मला माहितीये, पण दुर्लक्ष होऊ द्यायचं नाही. हे एवढं सगळं लिहून झालं, फापट पसारा संपला. आता महत्वाचा, आता याचा सारांश किंवा सोल, आत्मा ज्याला म्हणतात, मॅथमॅटिकल एक्सप्रेशन. ओके, आणि लक्षात ठेवा परीक्षेला हे आतापर्यंत जेवढं आपलं झालंय, डायग्राम काढले आणि डिस्क्रिप्शन लिहिलं माहिती सगळी, याला फक्त अर्धा मार्क आहे. आणि आता उरलेला 1.5 मार्क कशाला आहे,
मॅथेमॅटिकल एक्सप्रेशनला. त्यामुळे जर तुम्हाला कोणी सांगत असेल फिजिक्स आणि मॅथ संबंध नाही तर फॉरवर्डित मारा त्याच्या कुठून. ॲक्च्युअल मध्ये असं काही करू नका, पण स्वतः ओळखा की तो आपल्याला फसवतो. कारण तुम्ही पाहता प्रत्येक मी फिजिकल इक्वेशन सिद्ध करण्यासाठी मॅथेमॅटिक्सचा उपयोग होतो म्हणजे होतोच. ठीक आहे. तर वी नो आपल्याला माहिती आहे की काय माहिती आहे, डोमलं. नीट बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ॲक्सिस ॲट सी म्हणूया, पासिंग किंवा डायरेक्ट म्हणूया ॲट पॉइंट सी. सी पॉइंटला मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कशाने दाखवलाय, आय सी इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ सी पी स्क्वेअर इंटू डी एम. हे कुठून लिहिलं, हे आपलं या चॅप्टरमध्ये झालेलं आहे. एखाद्या ऑब्जेक्टचा स्टडी करताना सेंटर पॉइंट मधून हा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. इथे एक पार्टिकल आहे पी, इथून हे डिस्टन्स आहे आर आणि पार्टिकलचं मास डीएम असेल तर मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आपला काय होता, आर स्क्वेअर डीएम. तोच इथंही वापरायचा आहे, परंतु मोमेंट ऑफ इनर्शिया आपण सी चा डिस्कस करतोय त्यामुळे आय सी वापरलं. आणि हा सी पॉइंट पासून पार्टिकलचं डिस्टन्स, त्याला आपण नाव काहीच दिलं नाही, परंतु सीपी ही लाईन आहे ना, या लाईनची लांबी म्हणजे डिस्टन्स असणार, त्यामुळे सीपी स्क्वेअर इंटू डीएम. नोट दॅट इक्वेशन नंबर 1. ऑल्सो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू ॲट पॉइंट ओ. आता ओ मधून जाणारा आय ओ इज इक्वल्स टू, ठीक आहे, ॲक्सिस जर हा असेल तर डिस्टन्स आर. आता समजा हा सी मधून जाणारा ॲक्सिस नाहीच, अशा वेळी आय ओ कॅल्क्युलेट करताना पी पासून ओ पर्यंतचं अंतर ते किती आहे, ओ पी स्क्वेअर. पी चं मास बदलणार आहे का, नाही, ते डीएम आहे असं राहणार आहे. इक्वेशन नंबर 2. ओके, इक्वेशन फर्स्ट, इक्वेशन सेकंड, 2 इक्वेशन मिळाले. हे झालं आपल्या रोटेशनल मेकॅनिक्स मध्ये शिकलेला पार्ट. आता जो पुढचा पार्ट वापरायचा तो 9वी 10वीला शिकलेला आहे. ठीक आहे, बघूया कशा प्रकारे. फ्रॉम डायग्राम. डायग्राम नुसार काय करता येतं, तर नीट बघा, ट्रँगल ओ डी पी, ओसीपी म्हटलं नाहीये, नीट नाव ऐकायची, काय ओ डी पी कसला ट्रँगल आहे, राईट अँगल ट्रँगल. हेन्स फ्रॉम डायग्राम OP square is equals to OD square plus PD square. कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. ओके, मग हायपोटेनियस कोण आहे, OP. ट्रायंगल कोणता घेतलाय, ODP घेतलाय. सी चा काही संबंध आहे का आतापर्यंत, नाही. आपण फक्त हा ट्रायंगल घेतलाय जिथं 90 डिग्री कोण तयार होतो, बरोबर. सी इथं कुठेतरी आहे, त्याचा आता उल्लेख करायचा नाही. मग कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग, हे कळलं. आता पाया म्हणजे कोण आहे, बेस ओ आणि डी. मग ओडीच्या मध्ये एक पॉइंट आहे कोणता, सी. तर त्या ओडीला आपण काय लिहू शकतो, ओपी स्क्वेअर इज इक्वल्स टू, ओडी म्हणजेच काय आहे, ओसी प्लस सीडी ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस पीडी स्क्वेअर. याला बदललेलं नाहीये. ओडी याची फोड सी ने केलेली, त्यामुळे ओसी आणि सीडी, एच हा कुठला पॉइंट आहे का, नाही, तर ओ पासून सी पर्यंतचं अंतर एच आहे. कळतंय हे. मग ओडी ही जी लाईन आहे त्यांच्या मधला पॉइंट कोणता आहे, सेंटरचा म्हणत नाही, पण त्या लाईनवरती कुठेही दोन्हीच्या मध्ये असलेला सी. त्यामुळे ओडी म्हणजे काय, ओसी प्लस सीडी. मग ओडीचा स्क्वेअर होता, ओडीच्या जागी ओसी प्लस सीडी ब्रॅकेटचा काय झाला, स्क्वेअर. आता इथं फॉर्म्युला कोणता वापरणार, हा कॉमन सेन्सचा पार्ट आहे, ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता इतकंही लहान कोणी आपल्या 12वीला शिकायला नाहीये की त्याला फॉर्म्युला येणार नाही. जरी येत नसेल तरी लिहितो बाबांनो, ठीक आहे. बघा, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर असतो. वापरा. ए च्या ऐवजी ओसी आहे त्यामुळे ओसी स्क्वेअर प्लस 2 इंटू ओसी इंटू सीडी, 2 इंटू ए इंटू बी आहे ना, मग 2 इंटू ए इंटू बी प्लस बी चा स्क्वेअर म्हणजे सीडी स्क्वेअर प्लस हे, ठीक आहे, हा फॉर्म्युला वापरलाय ब्रॅकेट साठी. पुढे कोण आहे प्लस,
PD². ओके, गिव इट इक्वेशन नंबर 3. याला काय म्हणायचं आहे? इक्वेशन नंबर 3. इथं फ्रॉम डायग्राम म्हणण्यापेक्षा एक काम करा, फ्रॉम ट्रायंगल ODP, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. घरी चुकून जर अभ्यासाला बसलात तर कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे, आता हे इक्वेशन नीट लक्षात ठेवायचं आहे. हे पूर्ण व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे. समजलं का? समजलं असेलच, कळलं नसेल तर व्हिडिओ रिपीट बघायचा. एकदम इझी स्लो मोशन मध्ये सांगितलेलं आहे. जर आपला क्लास चालू असता ऑफलाईन तुळजापूरमध्ये तर आतापर्यंत हे आणि परपेंडिक्युलर दोन्ही थेरम शिकवून झाले असते. ऑनलाईन आहे, रिपीट सांगता येत नाही, त्यामुळे स्लो शिकवतो. ठीक आहे, त्यामुळे व्हिडिओ रिपीट बघायचा आहे. ठीक आहे, आता पुढे इक्वेशन 3 ॲज इट इज ठेवतोय. इक्वेशन फर्स्ट, सेकंड, थर्ड तिन्ही आपल्याला गरजेचे आहेत, तुमच्याजवळ असतील. तुम्ही मला उत्तर जरी सांगू शकत नसला तरी वहीमध्ये चेक करायचं. इक्वेशन फर्स्ट काय लिहिलं होतं, सेकंड काय लिहिलं होतं आणि थर्ड काय लिहिलं होतं. आता छोट्या ट्रायंगल साठी जायचंय. कोणत्या? बट फ्रॉम ट्रायंगल CDP. कोणता ट्रायंगल? CDP. डायग्राम कडे बघा, CDP हा सुद्धा कसला आहे? राईट अँगल ट्रायंगल आहे. मग CP² इज इक्वल्स टू CD² प्लस PD² होतं का? कर्ण बरोबर पायावर गादी कुंची वर्ग, दोन वेळेस वापरला हा थेरम. ठीक आहे, हेन्स इक्वेशन 3 बिकम्स, ही व्हॅल्यू इक्वेशन 3 मध्ये ठेवायची, कारण CD² प्लस PD² म्हणजे इथं आहे. बरोबर, याच्या जागी काय ठेवणार आता? CP². मग इक्वेशन 3 काय बनेल? OP² प्लस OC² सॉरी इक्वल टू OP² इक्वल टू OC² प्लस 2OC इंटू CD प्लस CD² प्लस PD² यासाठी आपण काय तयार केलं? इक्वेशन CP². इक्वेशन 3 चं काम संपलं. ठीक आहे, आता डायग्राम. ठीक आहे, असू द्या, पोचली तरी हरकत नाहीये, कारण आता डायग्रामचा काही उपयोग होणारच नाही. पण बट फ्रॉम इक्वेशन 2, इक्वेशन 2 हेच आहे का चेक करायचं. IO इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ OP² dm, हेच इक्वेशन आहे का चेक करा. IO इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ OP² dm. मे बी नंबर बदललेला असू शकतो, पण IO ची व्हॅल्यू इंटिग्रेशन OP² dm आहे का नाही एवढं फक्त बघायचं आहे. हा, याला आपण मागाशी इक्वेशन फर्स्ट म्हणलेला असू शकतो, तर इथं फ्रॉम इक्वेशन फर्स्ट म्हणा. जर याला इक्वेशन 2 म्हटलं असेल तर इक्वेशन 2च म्हणा. म्हणजे IO ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला OP² चं काय करावं लागेल? इंटिग्रेशन घ्यावं लागेल विथ रिस्पेक्ट टू m. dm म्हणायचं नसतं, विथ रिस्पेक्ट टू m म्हणायचं असतं. ठीक आहे, मग हे इंटिग्रेशन ॲज इट इज OP² ची व्हॅल्यू इथं आहे. त्याला आपण नंबर वगैरे काही दिला नाही, परंतु राऊंड करू तुम्हाला कळण्यासाठी. OP² च्या जागी एवढं मोठी व्हॅल्यू ठेवायची आहे, त्यासाठी ब्रॅकेट टाकायचा. काय काय ठेवू शकतो मग? OC² प्लस 2OC इंटू CD प्लस CP² इंटू ब्रॅकेट क्लोज, एकत्रित इंटिग्रेशन, कारण OP² च्या जागी एवढी व्हॅल्यू ठेवली आहे. बरोबर. हा, आता सेपरेट द्या. इंटिग्रेशन सेपरेट कसं देतात तर लक्ष इकडे द्यायचंय. आता हे इंटिग्रेशन मॅथ मध्ये शिकवल्यानंतर तुम्हाला परफेक्ट होईल. आणखी शिकवलं नाही, त्यामुळे फॉर्म्युले हिंट जे सांगतो लक्षात ठेवायचे. काय? जर ब्रॅकेट मध्ये x प्लस y इंटू dx असेल तर इंटिग्रेशन सेपरेट कसं द्यायचं? इंटिग्रेशन ऑफ x dx प्लस इंटिग्रेशन ऑफ y dx. बेरीज आणि वजाबाकी असेल तरच, गुणाकार असेल तर नियम वेगळे आहेत इंटिग्रेशन मध्ये, ते मॅथमॅटिक्सला सांगेन मी. ठीक आहे, पण हा नियम कधी अप्लाय होतो? जर x आणि y च्या मध्ये बेरीज असेल तरी सिम्पली अप्लाय होणार आहे, सबट्रॅक्शन असेल तरी सुद्धा अप्लाय होणार आहे, मल्टिप्लिकेशन असेल तर अप्लाय होणार नाही, डिव्हिजन यात येणारच नाही. ठीक आहे, मग इथं x आणि y दोनच टर्म होत्या. ठीक आहे, इथं किती टर्म्स आहेत? 3 आहेत. त्यामुळे IO इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ OC² dm पहिल्यांदा प्लस, हा आणखी एक, जर इथं कॉन्स्टंट असेल तर हे यापूर्वी पण सांगितलंय, कॉन्स्टंट जर आला इंटिग्रेशन मध्ये तर काय करतो आपण? कॉन्स्टंटला इंटिग्रेशनच्या बाहेर काढायचं आणि राहिलेल्या टर्मला इंटिग्रेशन द्यायचं. मग इथं 2 इंटू OC इंटू CD ह्या 3 गोष्टी आलेत. बरोबर,
2 गुणिले ओसी गुणिले सीडी. मग 2 कसले टर्म आहे, कॉन्स्टंट आहे, त्यामुळे इंटिग्रेशन कोणाचं घेणार, फक्त ओसी आणि सीडीचं. विथ रिस्पेक्ट टू हे डीएम, जसे इथे डीएक्स दोन्ही ठिकाणी लिहिलं तसं डीएम जेवढ्या वेळेस इंटिग्रेशन लिहिता तेवढ्या वेळेस डीएम कंपल्सरी आलं पाहिजे, प्लस इंटिग्रेशन ऑफ सीपी स्क्वेअर डीएम. ओके, आता प्रत्येकाच्या व्हॅल्यू ठेवूया. व्हॉट इज ओसी, ओ टू सी काय आहे, इंटिग्रेशन ओ टू सी काय आहे, एच. ओसी ची व्हॅल्यू एच आहे, त्यामुळे ओसी चा स्क्वेअर म्हणून एच चा स्क्वेअर डीएम प्लस 2 इंटू इंटिग्रेशन ऑफ, इथं ओसी आहे एच आणि सीडी सी टू डी हे डिस्टन्स आपल्याला माहिती आहे का, नाही, त्यामुळे याला आपण काय करूया, समजा एक्स समजलं तर इथं लिहायचं एक्स इंटू डीएम प्लस राहिला प्रश्न या टर्मचा. तर जर हे इक्वेशन 2 असेल तर इक्वेशन फर्स्ट नीट बघा, ते इथं लिहितो. इक्वेशन फर्स्ट होतं आयसी इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ सीपी स्क्वेअर डीएम, त्यामुळे इथं आपल्याला काय लिहिता येतं, आयसी मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ॲक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास. 9 आयओ इज इक्वल्स टू, मान्य इथं 2 आपल्याला फिक्स माहिती तो कॉन्स्टंट आहे बाहेर काढला. एच काय असणार आहे, ओ पासून सी पर्यंत डिस्टन्स. जर ऑब्जेक्ट एकच ठेवला, ओ आणि सी जर एका फिक्स जागी ठेवले तर एच बदलणार आहे का, नाही, म्हणजे एच सुद्धा काय कॉन्स्टंट, त्यामुळे इथं काय म्हणणार आपण, एच स्क्वेअर कॉन्स्टंट बाहेर काढला, इंटिग्रेशन काहीच उरत नाही म्हणजे 1 उरतं, 1 इंटू डीएम प्लस 0 प्लस आयसी. हे 0 का बरं, एक्स काय आपल्याला माहिती नाही, तर इथं काय करायचं, सिन्स कारण द्यायचं, म्हणजे आपण ॲज्युम करतोय असं समजायचं. एच कसले टर्म आहे, कॉन्स्टंट ती बाहेर निघणार आहे, म्हणजे 2 इंटू एच राहणार आहे. मग इंटिग्रेशन कोणाचं उरेल, इंटिग्रेशन ऑफ एक्स डीएम, याला आपण काय ॲज्युम करायचं आहे, 0. हे बाकीचं पुस्तक हे कळलं असेल. इथे ॲज्युम काय करायचं नीट बघा, इंटिग्रेशन ऑफ एक्स डीएम याला ॲज्युम काय केलं आपण, 0. काय का 0 ॲज्युम केलं, इंटिग्रेशन तेव्हाच पॉसिबल आहे ज्या वेळेस इथे विथ रिस्पेक्ट टू काय आहे, एम, म्हणजे इथली व्हॅल्यू एम असेल तर. एम नसेल तर एकतर ते कॉन्स्टंट असेल किंवा वेगळं फंक्शन असेल. मग इथं कॉन्स्टंट नाहीये, एक्स वेगळं व्हेरिएबल आहे, वेगळं फंक्शन आहे, पण त्याची किंमत आपल्याला फिक्स माहिती नाही, त्यामुळे त्याला आपण काय ॲज्युम करायचं, ॲज्युम करायचं म्हणतोय. प्रत्येक वेळी एक्स इंटू डीएम 0 येईलच असं नाही, फक्त ॲज्युम करा म्हणतो या थेरमसाठी, ठीक आहे. तर हे ॲझम्पशन म्हणजे या टर्मला जर हे 0 झालं तर हे टोटल सेकंड टर्म काय झाली, 0. म्हणजे सगळ्यात शेवटी उरलं काय आता, आयओ इज इक्वल्स टू एच स्क्वेअर 1 इंटू डीएम किंवा फक्त डीएमचं इंटिग्रेशन असतं कॅपिटल एम प्लस आयसी. आता हे कुठनं आलं, तर इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू डीएक्स इक्वल टू एक्स. थोडक्यात काय, डीएम काय आहे, ऑब्जेक्टच्या एका पार्टिकलचं मास, बरोबर. जर त्याचं इंटिग्रेशन आपण काढलं तर टोटल ऑब्जेक्टचं मास मिळतं, म्हणून डीएमचं इंटिग्रेशन म्हणजे टोटल ऑब्जेक्टचं मास. एच स्क्वेअर ॲज इट इज टोटल ऑब्जेक्टचा मास आला आणि पुढे आयसी ॲज इट इज. याला फक्त ॲडजस्टमेंट करायचं, ते इथं लिहितो आता, ते एवढं लिहून घ्या फास्ट, व्हिडिओ पॉज करा, फास्ट लिहून घ्या, मी लगेच शिकवतो. पुढे शेवटची लाईन इथं लिहूया, therefore IO is equals to प्लस आहे, याला शेवटी आणि याला आधी लिहिलं काही फरक पडत नाही, त्यामुळे IC प्लस एच स्क्वेअर एम लिहा किंवा एम इंटू एच स्क्वेअर लिहा, फुल स्टॉप. हेन्स प्रूव्ड. So this is the theorem of parallel axis about moment of inertia. दोन ऍक्सिस ज्या वेळेस एकमेकांना पॅरलल असतात त्यावेळेस मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढायचा, तर त्याचा हा फॉर्म्युला. मग आधी आपल्याला सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती पाहिजे, त्यानंतर ऑब्जेक्टचं मास माहिती पाहिजे आणि दोन पॅरलल ऍक्सिस मधलं अंतर माहिती पाहिजे, म्हणजे डिस्टन्स माहिती पाहिजे. या फॉर्म्युल्यावरती पुढे न्यूमरिकल सुद्धा आहे, ठीक आहे. तर आय थिंक टाइम खूप जास्त झालेला आहे, एकच मिनिट. हो, विचार केला होता 2 थेरम होतील आज, परंतु स्लो शिकवण्यामुळे एकच थेरम झाला. स्पीड जी आहे ती आहे. मगाशी मॅथच्या लेक्चर मध्ये पण सांगितले, आता फिजिक्सला पण सांगतोय. डिटेल जर पाहायचं असेल तर तुम्ही मॅथचं लेक्चर बघू शकता शेवटचे 5-10 मिनिटं.
ज्यात तुम्हाला इन्फॉर्मेशन डिटेल सांगितले. ज्यांचं मॅथ नाही त्यांच्यासाठी ओके, ज्यांचं मॅथ आहे त्यांचं ते सगळंच कळेल, कारण तुम्ही मॅथचं एक्झाम्पल पण पाहाल आणि पुढचं सांगितलेलं इन्फॉर्मेशन पण पाहाल. ज्यांचं मॅथ नाही त्यांनी ते लेक्चर परत आजच्या दिवस फक्त एवढं एक रिपीट बघा, ज्यात तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगितलेले. त्यात असं सांगितलंय की तुमच्यापैकी काही विद्यार्थी विनाकारण स्टेटस ठेवतो व्हॉट्सअपला, फेसबुकला, कुठेही सोशल मीडियावरती की आम्ही 12वीला आलो आणि बोर्ड परीक्षा कॅन्सल झाली. अजिबात नाही, पूर्ण अफवा आहे. बोर्ड जरी कॅन्सल झाली असेल तरी ती होईल त्या नवीन पॅटर्नचे विद्यार्थी आल्यानंतर. तुम्ही नाही, तुम्ही ओल्ड पॅटर्नचे आहात, त्यामुळे तुम्हाला आहे ते नियम सगळे लागू आहेत. सिलेबस हाच असणार आहे. हा, नवीन पॅटर्नचे विद्यार्थी नेमके कधीपासून चालू आहेत यायला, कितव्या वर्षापासून, म्हणजे कोणत्या वर्गाला, कोणत्या इयत्तेला, 8वीला का 9वीला का 10वीला का डायरेक्ट 12वीला का, कोणत्या इयत्तेला वर्गाला तो नवीन पॅटर्न लागू होणार आहे. तर ह्याबद्दलची माहिती आपण मॅथच्या लेक्चरमध्ये सांगितलेली आहे, तेवढी कृपया पाहून घ्या. थँक्यू.